नमस्कार मित्रांनो, मी कृषीपुत्र रामदास या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आणि जे काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही शेवटपर्यंत ऐका. त्यामध्ये आपण प्लेन रनावरती टोकन केलेला भरपूरदा व्हिडिओ टाकलेला आहे पाठीमागं. आज 80 दिवसाचा प्लॉट झाला आहे, त्यामध्ये टोकन केलेला प्लेन रनावरती. त्या सोयाबीनची सिच्युएशन काय, त्याला फळांची संख्या कशी आहे आणि ते फळ कशा प्रकारे भरलेलं आहे ते पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसला जाईल. मी सतत सांगत असतो की जेव्हा कुठल्याही पिकाची योग्य लागवड, योग्य पद्धत, जे काही 2 ओळीतील असेल, 2 रोपातील असेल, जे असेल त्या पद्धतीने जर लागवड केली तर त्यामध्ये उत्पन्न हमखास तुमचं वाढणार आहे. आणि आपण जे काही प्रायोगिक तत्वावरती यावर्षी आपण प्लेन रानावरती टोकन केलेलं आहे. बेडवरती तर आपण करतच असतो, 2-3 वर्ष झालं सतत करतोय. पण ज्याची जमीन जास्त आहे त्यांना जे काही बेडवरती टोकन करायचं ते शक्य होत नाही जास्त. त्यामुळे आपण जे काही प्लेन रानावरती टोकन केलेलं आहे त्यामध्ये अंतर वगैरे व्यवस्थित येतो आणि त्यामध्ये फळांची संख्या जास्त लागते. आणि त्यामध्ये हमखास त्या फळांची संख्या जर जास्त असेल तर उत्पन्नही वाढणार आहे. त्यामुळे आपण जे काही प्रयोग केलो आहे ते प्रयोग असं आम्हाला जर ते पाहतोय आता सध्या शेंगा भरलेले. शेंगा भरणे म्हणजे आपल्याला ते उत्पन्नात आल्यासारखंच आहे 100%. त्यामुळे आपण जे काही आता 80 दिवसाचा प्लॉट झाला त्यामध्ये आज सोयाबीनची जी सिच्युएशन पाहतोय मी, तर ते आता 100% आपल्या हाती लागणार आहे हे कळालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे शेंगा वगैरे भरलेले. त्यामध्ये आपण पूर्ण नियोजन केलं आहे, जास्त काही खर्च वगैरे नाही त्यामध्ये. पण जे काही केलं आहे ते प्रॉपर नियोजनबद्ध केलं आहे, टायमिंगवरती केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आज अशा प्रकारे जी काही शेंगांची संख्या आहे, जे भरण्याचं जे काही शेंगा भरलेले आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे तिथं दिसून येतात. आणि जे काही आता तुम्हाला हे पिवळेपणा दिसेल, आता पिवळेपणा तर जाणवणारच आहे, कारण हे 110 दिवसाचं पीक आहे त्यामध्ये. आणि 110 दिवसाचं पीक म्हणजे जेव्हा शेंगा भरतात तेव्हा 15 ते 20 दिवस त्यामध्ये पूर्णपणे पाला गळणं, शेंग वाळी होणं, ही प्रोसेस त्यामध्ये चालत असते. मग जे काही आता थोडंसं जास्त पिवळं दिसतोय पान, त्यामध्ये आपण जे काही तांबेरा रोग वगैरे होता, ते तांबेरा रोग 65 दिवसाची सोयाबीन झाल्यानंतर दिसायला लागला. तेव्हा आपण स्प्रे घेतल्यामुळे त्यातल्या त्यात कंट्रोल झाला आहे. आणि जे काही ज्या पानावरती झालेला होता ती थोडंसं जास्त पिवळे पडलेत. पण सोयाबीन तेवढा आणखीन कुठंच पिवळा आणि झाडाला म्हणजे असं रोग वगैरे पडलेला नाही. 15 दिवस झाला सतत पाऊस आहे आणि त्यामध्ये 15 दिवस झाला सतत पाऊस असून देखील असा प्लॉट आहे. आणि त्यामध्ये काय केलेलं आहे, आपण जे काही प्लेन रनावरती टोकन केलेले आहे त्यामध्ये 2 ओळीतील अंतर हा 18 इंच आहे. आणि जेव्हा आपण कोळपणी केलेली होती तेव्हा त्यामध्ये सरी सोडली होती आणि त्या सरीमुळे काय होतं, पूर्णपणे पाणी रानाच्या बाहेर निघून जातं ह्याच्यामध्ये प्लेन रानामध्ये टोकन केलेल्या ठिकाणी. आणि तुम्हाला आता फळाची संख्या दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी कशा प्रकारे झाडं झालेली बघा. एक प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही शेंगांची संख्या आणि जे काही भरलेलं आहे झाड बघायचं. हे बघा प्रत्येक झाडाला 50+ शेंग आहेत. आपण अपेक्षाच केली होती त्यामध्ये 30 ते 40 शेंगाची. बघू शकताय तुम्ही हे झाडाला बघा शेंगा किती आहेत. आणि तुम्हाला मी एकाच ठिकाणचं दाखवत नाही, कंटिन्यू दाखवतोय तुम्हाला. हो का सरीला कंटिन्यू, हो का कंटिन्यू मध्ये शेंगा आहेत, विषयच नाही काय. आणि जे काय हो का हे झाड बघा आता कसं आहे, कशा प्रकारे सिंगल झाड, त्यामध्ये शेंगा बघा, झाडाला पूर्णपणे शेंगा. आणि कुठंच त्यामध्ये आळी पोखरलेली नाही. शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे की यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट करत असतो, पण जर आपण ती गोष्ट टायमिंगवर जर नाही केली, खर्च तर होणारच आहे. आपण फवारण्यात 3 घेतो, पण वेळ चुकून जर घेतलं, जर 65 दिवसाला आपल्याला फवारणी करायची आहे लास्टची, जर 80 दिवसाला घेताय तुम्ही, कुठं तर पिवळं पडतंय, शेंग भरत नाही, तर ते वाया जातं. त्यामध्ये आपल्याला शेवटची स्टेज जे काही लास्टची फवारणी असणार ती 65 ते 70 दिवसाच्या आत आपली झालीच पाहिजे. तेव्हा आपला प्लॉट जे काही शेंगा भरण्याचा काळ असतो ते पूर्णपणे त्यामध्ये भरल्या जातात. आणि त्यामध्ये आळी पडत नाही आणि आळी पोखरत नाही. बघू शकताय तुम्ही, जवळपास एका झाडाला 80+, 70-80+ शेंगा येतात, तरी देखील एकाही शेंगाला आळी पोखरलेली नाही आणि शेंग कुठल्याच प्रकारे डॅमेज झाली नाही. पूर्णपणे बघा तुम्ही झाडाने कशा प्रकारे पूर्णपणे भरलेलं आहे झाड. आणि एक महत्त्वाचं सांगायचं आहे, आपलं जे काही शेंग आहे ते भरलीसारखी वाटते, पण जोपर्यंत आपलं जे काही टाईम पिरियड असतो 90 ते 95 दिवस, कोणती व्हरायटी आता ही 726 आहे 110 दिवस, तिला 90 ते 95 दिवस ही अशाच प्रकारे असली पाहिजे, तेव्हाच ते आपला दाणा मोठा साईज येणार आहे. आता 80 दिवसाचा प्लॉट आहे जवळपास, आणि 10 दिवस याच्यामध्ये 10 ते 15 दिवस कुठल्याच प्रकारे काही होणार नाही त्यामध्ये. बघू शकता तुम्ही सतत पाऊस आणि 15 दिवस झाला. त्यामुळे मला शेतकऱ्यांना सांगायचं की आपण योग्य नियोजन करा आणि टायमिंगवरती सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्याला ते हमखास उत्पन्नात वाढ येणार आहे. तुम्हाला दाखवलं आता मी प्लॉट कशा प्रकारे टोकन केलेलं आहे, त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेंग लागलेली आहे. त्यासाठी आपण नेक्स्ट इयरला
1 एकर 2 एकर क्षेत्रावरती नक्की याचा प्रयोग करा आणि तुम्ही तुमचा अनुभव घ्या. माझ्या अनुभवातून तर सांगतोय की ही 100% तुम्हाला उत्पन्न वाढीसाठी चांगलीच आहे. त्यासाठी ही पद्धत वापरा. ज्यांना शक्य आहे त्यांनी बेडवरती करा. बेडवरती ह्याच्यापेक्षा भारीच उत्पन्न येणार आहे 2-3 क्विंटल. त्यासाठी तूर पण त्यामध्ये भारी येते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.